आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। निळवंडे प्रकल्पाचं उजव्या कालव्यावरील राहुरी तालुक्यातील चालू आवर्तन बंद केल्यानं लाभधारक शेतकऱ्यांनी आज 3 मे रोजी संगमनेर येथील निळवंडे प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं। माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ताब्यातील थोरात कारखान्यानं त्यांच्या भागात मोठमोठे पाईप टाकल्यामुळे राहुरी तालुक्यातील पाणी कमी झालंय। संगमनेर तालुक्याचा नंबर नसतानाही त्यांनी पाणी वळवून घेतल्याचा आरोप यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी केला। ऊर्ध्व प्रवरा निळवंडे 2 प्रकल्पांचे उजव्या कालव्यावरील राहुरी तालुक्यातील गावांकरता पाणी आवर्तन 22 एप्रिल पासून सुरू आहे, परंतु 1 मे रोजी संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी कालव्यामध्ये नियोजन नसताना अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात पाईप टाकलेत, त्यामुळे पाणी बंद झालंय। राहुरी तालुक्यातील निंभेरे, तुळापूर, वडनेर, कानडगाव, कनगर, तांभेरे, चिंचविहिरे, गणेगाव व गुहा या गावांकरता पाणी आवर्तन खंडित झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय। त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन संगमनेर येथील निळवंडे प्रकल्प कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करत अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। यावेळी कार्यकारी अभियंता श्री हापसे यांनी लाभक्षेत्रातील उर्वरित गावांमधील केटीवेअर, पाझर तलाव, बंधारे मागील आवर्तनामध्ये ज्याप्रमाणे भरून दिले होते त्यानुसार याही आवर्तनामध्ये भरून दिले जाऊन राहुरी तालुक्यातील आवर्तनाच्या नियोजित दिवसांमध्ये आवश्यक वाढ करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। या आंदोलनात भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, किरण कोळसे, शांताराम सिनारे, बापू कोबर्णे, नंदकुमार सिनारे, सोपान गागरे, राधाकृष्ण गागरे, सदाशिव घोरपडे, आबासाहेब हार्दे, बाळासाहेब गाडे, मच्छिंद्र गाडे, अंजाबापू कोबर्णे, बाळासाहेब कोळसे, नानासाहेब गागरे, रघुनाथ खेमनर, कारभारी बेलकर, प्रमोद कोळसे, ऋषी घाडगे, प्रणव दिगे, राजेंद्र गागरे, मच्छिंद्र गागरे, किसन गाडे, विठ्ठल भुजाडी आदींसह कनगर, गणेगाव, गुहा, निंबेरे, तुळापूर, कानडगाव, तांभेरे, तांदुळनेर, वडनेर परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। साहेब, आमच्या राहुरी तालुक्याला 23/4/2025 रोजी आवर्तन त्या ठिकाणी सुरू झालं होतं। पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या नियोजनानुसार ते नियोजन टेलपासून त्या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू होतं। आम्ही त्या ठिकाणी डिस्टर्ब राहुरी तालुक्याने केलं नाही, कुठं आम्ही त्याला अडचणी अशा पद्धतीने आम्ही कधी त्यांना त्रास दिला नाही। त्यांच्या नियमात त्या ठिकाणी टेलपासून चालू होतं, परंतु गेल्या 3 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यामध्ये ह्या तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी पाईप दिले गेले आणि ते पाईप त्या ठिकाणी संगमनेरमध्ये टाकले गेले। वास्तविकता शेवटी पाणी सगळ्या शेतकऱ्यांना लागतं। राहुरीमध्ये शेतकरी आहेत, संगमनेरमध्ये शेतकरी आहेत, अकोलेमध्ये शेतकरी आहेत, आमचा शेतकऱ्यांना विरोध नाही, परंतु हे रोटेशन चालू असताना प्रशासनाने ज्या पद्धतीनं नियोजन केलं होतं त्या नियोजनामध्ये रोटेशन होणं अपेक्षित होतं। त्या ठिकाणी मध्येच त्या ठिकाणी त्याला खंड केला गेला आणि तिथं पाईप टाकले गेले। म्हणून पहिल्या प्रथम तर मी या तालुक्यातील माजी लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी निषेध करतो, कारण की शेतकऱ्यांचा विषय आहे। आम्हाला संगमनेरला पाणी देऊ नये, संगमनेरच्या शेतकऱ्याला पाणी देऊ आमची भावना नाही, संगमनेरलाही पाणी द्या, परंतु ज्या पद्धतीने टेलचं पेलपासून सुरू केलं होतं त्या आमच्या राहुरी तालुक्याच्या जनतेला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी द्यावं हीच आमची माफक अपेक्षा होती। आणि 2 दिवसात प्रशासनाने त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही। 2-3 दिवसात म्हणजे आमचा अर्थ असा झाला की हे प्रशासन त्या ठिकाणी या माजी लोकप्रतिनिधींच्या या ठिकाणी संगमनेर तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहे यांच्या दबावाखाली त्या ठिकाणी ते काम करतात, आमची धारणा झाली। आणि म्हणून आमच्या राहुरी तालुक्यातील पूर्ण जे गावं आहेत निंबेरे, तुळापूर, कानडगाव, तांदुळनेर, तांबेरे, गुहा, वडनेर, गणेगाव, चिंचविहिरे, कनगर आदी काही गावं आहेत, हे सर्व गावातून आम्ही लाभधारक शेतकरी या ठिकाणी आम्हाला कळलं की आज पेपर वाचला आम्ही की साहेबांनी त्या ठिकाणी हापसे साहेबांनी त्यांना लेखी दिलंय आणि तुमचे पाईप आम्ही त्या ठिकाणी काढणार नाही, म्हणून हे सगळे लोक त्या ठिकाणी आज इथं जमा होऊन आलो। आमची मागणी एकच आहे, तुम्ही संगमनेर तालुक्याला त्या ठिकाणी पाणी द्या, अकोल्याही तालुक्याला पाणी द्या। हे सर्व शेतकरी मित्र आहेत, शेतकऱ्याला कुठला जात नसतो, धर्म नसतो, कुठला पक्ष नसतो, शेतकरी हा एकच जात, एक धर्म आणि हा पक्ष आहे। फक्त शेतकरी केंद्र बिंदू ठेवून त्या ठिकाणी आम्हाला पाणी त्यांना दिलं पाहिजे, हीच मागणी आमची राहुरी तालुक्याची आहे। आमचं हक्काचं पाणी आम्हाला द्या, टेलपासून तुम्ही रोटेशन करीत द्या आणि मग वरती त्या ठिकाणी संगमनेर तालुक्याला द्या, नंतर अकोले तालुक्याला द्या, अशी पद्धतीने आमची मागणी आहे। आमचं हक्काचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजे, ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। सन्मान्य कार्यकारी अभियंता हापसे साहेब यांना आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे। आम्ही ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी त्यांना केलं होतं, त्यांना आम्ही आज या ठिकाणाहून बाहेर जाऊन देणार नव्हतो, परंतु साहेबांनी सांगितलं की टेलपासून ज्या पद्धतीने नियोजन झालं आहे ह्या नियोजनाप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना पाणी देऊ, राहुरीच्याही शेतकऱ्यांना पाणी देऊ, संगमनेरच्याही देऊ आणि अकोल्याच्याही देऊ, अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी आश्वासित केलं। आणि राहुरीमधील आमचं जे शेवटचं गाव आहे, शेवटचं गाव गुहा, तुळापूर निंबेरेपासून तर गुहापर्यंत मधले सगळे गाव आहेत, सर्व गावांना त्या ठिकाणी त्यांचे बंधारे भरून देऊ
आणि गरज पडल्यास त्या ठिकाणी पाणी वाढवू अशा पद्धतीचा विश्वास शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिलाय। आणि म्हणून आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या एकमताने आम्ही हे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी थांबवत आहोत। परंतु प्रशासनालाही त्या ठिकाणी सांगतो, आम्हाला त्रास द्यायचा नाही, कोणाला विटी धरायचं नाही, पण प्रशासनाला आम्ही सांगतो, जर तुम्ही आज शब्द फिरवला तर येणाऱ्या कालखंडामध्ये तालुक्याचे लोकप्रतिनिधी, आमच्या राहुरी तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्मान्य शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठं आंदोलन, त्या ठिकाणी उग्र आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि याची सर्वची जबाबदारी साहेब आपली असणार आहे। आम्हाला काय आमचं वाद संगमनेर तालुक्याची नाही, शेतकऱ्यांची नाही, पण तुमच्या नियोजनाची आहे। तुम्ही नियोजन चांगला करा, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि चांगलं नियोजन करताल अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। सर, जे शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, मग त्यांच्या काय मागण्या होत्या आणि आपण मग त्यांना काय उत्तर दिले? शेतकऱ्यांचे जे आंदोलन होतं त्याच्यात प्रामुख्याने मागणी त्यांची, आता जे आपण आवर्तन सोडलं आहे, साधारणतः 23 तारखेपासून आपलं आवर्तन चालू आहे राहुरीमध्ये, तर ते मागील 2 दिवसापासून त्याच्यामध्ये जर काही खंड पडला आहे, कारण अपेक्षित विसर्ग डिस्चार्ज त्या ठिकाणी भेटत नाही, त्या अनुषंगाने त्यांचं आज आंदोलन होतं की राहुरी तालुक्यात जे काही आपलं क्षेत्र आहे निळवंडेला कमांडमध्ये 7000 हेक्टर, तर ते 7000 हेक्टरसाठी जेवढं काही पाणी आपण गृहीत केलं किंवा नियोजित केलं आहे, तर ते पाणी त्यांना मिळावं आणि त्या अनुषंगाने तिथले जे काही बंधारे आहे आपल्या ओढ्यावरचे, ते बंधारे पूर्ण क्षमतेने भरले गेले पाहिजे, यासाठी तिने ते आंदोलन आज पुकारलं होतं। तर त्याच्यात मेन आपलं सगळं आता रोटेशन सुरळीत चालू होतं, पण मागच्या 2 दिवसापासून आपण संगमनेर तालुक्यामध्ये पण जे काही शेतकरी आहेत त्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या रोटेशननुसार जेव्हा तुमचा कालावधी येईल त्यावेळेस तुम्ही पाईप टाका, पण तिन्ही मध्ये काही पाईप टाकले आहेत। आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून ते पाईप काढून घेत आहोत आणि त्यानंतर जे काही अपेक्षित डिस्चार्ज किंवा विसर्ग आहे पूर्ण क्षमतेने तो देऊन उर्वरित जे राहुरी तालुक्यातले गाव आहे ते भरून घेतल्यानंतर आपण संगमनेर तालुक्यातले जे नियोजन करून त्या संगमनेर तालुक्यामधले ही गावं भरून गावामधले जे काही बंधारे आहे ते भरून देण्याची जबाबदारी आमचीच राहील, त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।